दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। अलिबाग तालुक्याच्या कुर्डूस गावातील विहिरीवरील दहीहंडी उत्सव हा यावर्षी देखील परंपरागत धाडस आणि आनंदाने साजरा झाला। यंदा गोकुळाष्टमीच्या दिवशी म्हणजे 16 ऑगस्ट रोजी गावातील पूजा आणि पालखीच्या सोहळ्यानंतर दुपारी 12 वाजता हा उत्सव अपूर्व आनंदाने पार पडला। ही खास विहिरीवरील दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदाला थर रचून उंच उडी मारून हंडीकडे झेप घ्यावी लागते। या उत्सवाचा प्रारंभ 1992 साली पिंगळे, पाटील, शेरामकर, थळे आणि केणी या कुटुंबातील तरुणांनी सुरू केला। तेव्हा त्यांनी विहिरीवर दहीहंडी फोडण्याची धाडसी पद्धत राबवण्याचा निर्णय घेतला होता। त्यानंतर ही प्रथा गावात आणि आसपासच्या परिसरात लोकप्रियता झाली आहे। हा सर्व प्रकार एका थरारक लोककलेचा अविभाज्य असा भाग आहे। गोविंदा पथक विहिरीच्या काठावर थर उभारतात, त्यावरून उडी मारून हंडीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांनी जर हंडीला स्पर्श केला तर ती फुटली असे समजले जाते। नंतर सर्व गोविंदा विहिरीत उडी मारून आनंद साजरा करतात। विशेष म्हणजे या धाडसी खेळात आतापर्यंत कोणालाही दुखापत झालेली नाही। हा एक महत्त्वाचा आणि गौरवदायी पैलू आहे। गावाच्या मध्यावर असलेली ही विहीर 40 फूट खोल आहे। मात्र या विहिरीच्या उंचीवर 25 फुटावर बांधण्यात आलेल्या या दहीहंडीला फोडण्यासाठी अनेक गोविंदा पथक अपयशी ठरतात। विहिरीच्या आजूबाजूने पाहण्यासाठी लोकांनी रिंगण केल्याचं दिसून येतं, त्यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग असतो। विहिरी शेजारी ही दहीहंडी पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते। उडी मारत हंडी फोडण्याच्या प्रयत्नात गोविंदा विहिरीच्या पाण्यात पडतात। मात्र विजय प्राप्त करणाऱ्या गोविंदांना गदा आणि चषक देऊन सन्मानित करण्यात येते। कुर्डूस मधील ही दहीहंडी आता इतकी लोकप्रिय झाली आहे की ती पाहण्यासाठी मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणाहून माणसं येत असतात। या उत्सवात ग्रामीण संस्कृती, सामूहिक भक्ती, एकता आणि धाडस या सर्वांचा संगम आहे। प्रभावी आणि प्रेक्षणीय असा हा उत्सव गेल्या अनेक वर्षांपासून कुर्डूस गावाची ओळख जसा बनला तसाच आजही तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे। जवळजवळ 33 वर्ष या दहीहंडीला झालेले आहे। एक मनोरंजन म्हणून ही दहीहंडी आमच्या देऊलाली मंडळाने केलेली, परंतु हा एक उत्सव बनलेला आहे। या उत्सवातून आम्ही एक सामाजिक बांधिलकी तयार केलेली आहे आणि आज आमच्या या कुर्डूस गावातील जवळजवळ 250 ते 300 या ठिकाणी दहीहंडी पाहण्यासाठी लोक येतात। ती फक्त कशासाठी तर या उत्सवाची मजा घेण्यासाठी। हा उत्सव एवढा आहे की प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे। या उत्सवातून आपण एक सामाजिक ऐक्य निर्माण करत आहोत। आज 33 वर्षामध्ये बघायला गेलं तर या दहीहंडीमध्ये जेवढे दही फोडायला लोक आलेले आहेत त्यांना कधीही इजा झालेली नाही। ही सर्व पुण्याई आमच्या लोकांची आहे। आज पाहू शकता आमचे हवालदार आहेत, सुनील पिंगळे आहेत किंवा गोटू भाऊ आहेत, पराग भाऊ आहे, हे या सगळ्या हंडीचे प्रतीक आहेत। त्याच्यानंतर आमचा विराज आहे, या गौरव आहे आणि सगळेच लोक या ठिकाणी छान पद्धतीने आम्हाला काय करत असतात, सहकार्य करतात। आणि तुम्ही या ठिकाणी येऊन या आमच्या हंडीला एक जागतिक स्वरूपाचं एक लेवलला नेऊन ठेवल्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचं आणि चॅनलचं देऊलाली उत्सव मंडळातर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो। या देऊलाली गोविंदा पथक कुर्डूस मधली ही विहिरीवरची दहीहंडी याची सुरुवात 21 ऑगस्ट शनिवार 1992 रोजी झालेली आहे। आज तागायत आज मितीपर्यंत ही दहीहंडी सलग आम्ही जवळजवळ आजचं हे 35वं वर्ष होत आहे। हे दहीहंडी उत्सव आज 2 पिढ्या आमच्या मागे आहेत आणि ही तिसरी पिढी इकडे याचं नेतृत्व आलेलं आहे। ही तिसरी पिढी सक्षमपणे त्यांचाच वारसा, जुन्या वारसा आणि परंपरा अगदी यशस्वीपणे पार पडत आहे। आणि 1992 पासूनचा हा जो थरार आम्ही आफ्टर कोविड-19 नंतर जो लोकांच्या मनात ह्या हंडीबद्दल जी उत्सुकता निर्माण झाली त्याला एक भव्य स्वरूप कसं देता येईल याचा विचार केला म्हणून आमच्या या आळीतील सर्व पिंगळे, थळे, शेरमकर, पाटील, केणी हे परिवार एकत्र झाले आणि ह्या हंडीला आपल्याला काहीतरी ग्लोबल स्वरूप द्यायचं आहे म्हणून आमच्या तरुण कंपनीचा मानस होता। म्हणून आपल्या सगळं पत्रकार बंधू, दृकश्राव्य माध्यमाचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक्स प्रतिनिधी, प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी या लोकांनी सहकार्य करत 2022 साली ही हंडी अगदी 7 समुद्र पार नेली। 43 देशामध्ये BBC मराठीने ही पहिलं प्रक्षेपण केलं आणि 43 देशामध्ये जागतिक स्तरावर ही हंडी गेलेली आहे। लोकशक्ती लाईव्ह साठी धम्मशील सावंत, रायगड।
अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.